त्याला देऊया पीक विम्याची साथ, हो आपल्या मदतीला सरकार साथ, नाही काही तोटा राहाल फायद्यात। प्रधानमंत्री पीक विमा आज काढूया, भविष्य आपले सुरक्षित करूया। विमा संरक्षण फक्त ₹1। अधिक माहितीसाठी संपर्क 14447। चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स। कृषी विम्यासाठी अधिक माहिती। खालापूर तालुक्यामध्ये साधारणतः भात या पिकाखाली 2850 हेक्टर इतका एरिया आहे आणि नाचणी या पिकाखाली 30 हेक्टर इतका एरिया आहे। तर माझे या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना असं आवाहन आहे की दरवर्षीप्रमाणे शासनामार्फत पंतप्रधान पीक विमा योजना ही योजना आपण राबवत आहोत। तर नैसर्गिक आपत्तीमुळे जे भात पिकामध्ये किंवा नाचणी पिकामध्ये जे नुकसान होतं त्यासाठी आपल्याला शासनाकडून या योजनेमार्फत संरक्षण मिळतं। तर आपण मागच्या वर्षीपासून या योजनेमध्ये फक्त ₹1 इतका रक्कम म्हणून या योजनेमध्ये सहभाग नोंदवू शकतो। तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवावा। यासाठी आपल्या नजीकचे CSC सेंटर जे आहेत तिथे बँकांचे कार्यालय किंवा पीक विमा कंपनीचे घरचे कार्यालय इथे जाऊन आपण अर्ज सादर करू शकता। सदर अर्जासोबत आपण 7/12 पीक नोंदणी असलेला 7/12, पुन्हा पीक पेरा, आधार कार्ड, आपले बँक पासबुकची झेरॉक्स आणि समजा आपला सामूहिक खातेदार असतील तर त्यांचं संमतीपत्र, भाडेकरार पद्धतीने आपण शेती करत असाल तर त्याची एक प्रत असे कागदपत्र आपण जमा करू शकतात आणि आपला सहभाग त्याद्वारे नोंदवू शकता। तर माझं असं आव्हान आहे आपणास की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवावा। भात पिकासाठी आपल्याला 51,760 इतकी प्रति हेक्टरी रक्कम व नागली या पिकासाठी 20,000 प्रति हेक्टर इतकी रक्कम विमा संरक्षण म्हणून भेटणार आहे। तर आपण सर्वांनी कृपया या योजनेमध्ये सहभाग नोंदवावा, कारण 15 जुलै 2024 इथपर्यंतच आपल्याला अंतिम मुदत आहे। तसेच यासोबत मी आणखी एक आवाहन करते की सध्या पाऊस भरपूर पडत आहे कोकणामध्ये। तर बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठानं आवाहन केल्याप्रमाणे पुनर्लागवड केलेल्या भात आणि नाचणी खचरातून पाण्याची निचरा होण्याची व्यवस्था आपण करावी। तसंच मजगी आणि वलकस भागामध्ये भात आणि नागली पिकाची पुनर्लागवड पावसाची तीव्रता कमी असताना करावी आणि सखल भागात पावसाचा अंदाज घेऊन भात आणि नाचणीची पुनर्लागवडीची कामं आपण हातात घ्यावी। तर शेतकऱ्यांनी थोडंसं पावसाच्या प्रमाणावर लक्ष ठेवून सगळ्या गोष्टी कराव्यात असं मी खालापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करते। धन्यवाद। खालापूर तालुक्यामध्ये साधारणतः भात या पिकाखाली 2850 हेक्टर इतका एरिया आहे आणि नाचणी या पिकाखाली 30 हेक्टर इतका एरिया आहे। तर माझे या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना असं आवाहन आहे की दरवर्षीप्रमाणे शासनामार्फत पंतप्रधान पीक विमा योजना ही योजना आपण राबवत आहोत। तर नैसर्गिक आपत्तीमुळे जे भात पिकामध्ये किंवा नाचणी पिकामध्ये जे नुकसान होतं त्यासाठी आपल्याला शासनाकडून या योजनेमार्फत संरक्षण मिळतं। तर आपण मागच्या वर्षीपासून या योजनेमध्ये फक्त ₹1 इतका रक्कम म्हणून या योजनेमध्ये सहभाग नोंदवू शकतो। तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवावा। यासाठी आपल्या नजीकचे CSC सेंटर जे आहेत तिथे बँकांचे कार्यालय किंवा पीक विमा कंपनीचे घरचे कार्यालय इथे जाऊन आपण अर्ज सादर करू शकता। सदर अर्जासोबत आपण 7/12 पीक नोंदणी असलेला 7/12, पुन्हा पीक पेरा, आधार कार्ड, आपले बँक पासबुकची झेरॉक्स आणि समजा आपला सामूहिक खातेदार असतील तर त्यांचं संमतीपत्र, भाडेकरार पद्धतीने आपण शेती करत असाल तर त्याची एक प्रत असे कागदपत्र आपण जमा करू शकतात आणि आपला सहभाग त्याद्वारे नोंदवू शकता। तर माझं असं आव्हान आहे आपणास की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवावा। भात पिकासाठी आपल्याला 51,760 इतकी प्रति हेक्टरी रक्कम व नागली या पिकासाठी 20,000 प्रति हेक्टर इतकी रक्कम विमा संरक्षण म्हणून भेटणार आहे। तर आपण सर्वांनी कृपया या योजनेमध्ये सहभाग नोंदवावा, कारण 15 जुलै 2024 इथपर्यंतच आपल्याला अंतिम मुदत आहे। तसेच यासोबत मी आणखी एक आवाहन करते की सध्या पाऊस भरपूर पडत आहे कोकणामध्ये। तर बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठानं आवाहन केल्याप्रमाणे
पुनर्लागवड केलेल्या भात आणि नाचणी खचरातून पाण्याची निचरा होण्याची व्यवस्था आपण करावी. तसंच मजगी आणि वलकस भागामध्ये भात आणि नागली पिकाची पुनर्लागवड पावसाची तीव्रता कमी असताना करावी आणि सखल भागात पावसाचा अंदाज घेऊन भात आणि नाचणीची पुनर्लागवडीची कामं आपण हातात घ्यावी. तर शेतकऱ्यांनी थोडंसं पावसाच्या प्रमाणावर लक्ष ठेवून सगळ्या गोष्टी कराव्यात असं मी खालापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करते. धन्यवाद.